सो लास्ट लेक्चर मध्ये आपण टॅक्स इनव्हॉइस बद्दलच्या प्रोव्हिजन्स बघितल्या होत्या की टॅक्स इनव्हॉइस इन केस ऑफ टॅक्सेबल गुड्स आणि टॅक्सेबल सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे, कधी प्रिपेअर करायचं आहे. ओके, सो एक क्विक रिव्हिजन 1 मिनिटामध्ये. ओके, सो टॅक्सेबल गुड्स असतील तर आपण कधी इनव्हॉइस इश्यू करणार आहोत. जर ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्ड असेल तर ज्या टायमिंगला तुम्ही गुड्स रिमूव्हल, टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स म्हणजे इनिशिएशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन फॉर सप्लाय ऑफ टू द रेसिपियंट, त्यावेळी तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायचं आहे. सेकंडली, जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्ड होत नसेल तर ज्या वेळेला तुम्ही डिलिव्हरी करत असाल किंवा वेन यू आर मेकिंग द गुड्स अवेलेबल टू द क्लायंट ऍट दॅट टाइम यू हॅव टू प्रिपेअर द टॅक्स इनव्हॉइस. इन केस ऑफ सर्व्हिसेस आपण तो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट तयार केलेला होता. फर्स्टली आपण बघितलं की ऑल अदर सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा जे कॉमन सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ती केस आपण एक्झामिन केली होती. देन वी हॅव द केस ऑफ त्याच्या केसमध्ये टॅक्स इन्व्हॉइस कधी इश्यू करायचं असतं तर बिफोर ऑर आफ्टर बट अप टू मॅक्सिमम 30 days. ओके, देन वी हॅव गॉन थ्रू द प्रोव्हिजन for financial institutions, banking companies, insurance companies, and NBFCs. For them, if they are making supply to the ordinary recipients, then they have to issue tax invoice. कुठे गेला chart आपला? हा. Okay, so they have to issue invoice before or after, but up to maximum 45 days. And if they are making supplies to distinct persons, so in case of distinct persons, they have two options: when the supplier is going to record the transaction in his books of accounts, or before or after, sorry, before the end of the quarter in which the supply is made. सो क्वार्टर म्हणजे आपण बघितलं होतं की एप्रिल मे, सॉरी, जान फेब्रुवारी मार्च, एप्रिल मे जून, जुलै ऑगस्ट सप्टेंबर अँड ऑक्टोबर टू डिसेंबर. दीज आर क्वार्टर्स विच आर डिफाइंड इन जीएसटी. सो क्वार्टरची डेफिनेशन केलेली आहे. अँड देन telecom service provider. So in case of telecom service provider, if they are providing to ordinary recipients, then before or after, but up to 30 days. And if they are making supply to distinct persons, they again two options: if when supplier is recording the transaction in his books of accounts, or before the end of the quarter in which the supply is made. त्यानंतर आपण मॅनर ऑफ इश्युअन्स ऑफ इनव्हॉइस बघितला होता. इन केस ऑफ गुड्स, इन दॅट केस 3 कॉपीज ट्रिप्लिकेट मध्ये इश्यू करायचा आहे. ओरिजिनल फॉर द रेसिपियंट, डुप्लिकेट फॉर द ट्रान्सपोर्टर, ट्रिप्लिकेट फॉर द सप्लायर. अँड इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, ओरिजिनल फॉर द रेसिपियंट अँड डुप्लिकेट फॉर द सप्लायर. ठीक आहे, सो कारण सर्व्हिसेसच्या केसमध्ये तुम्हाला फिजिकल मुवमेंट जी आहे ती ट्रॅक करता येत नाही. सो इन टुडेज चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न देर इज कॉन्सेप्ट ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स और कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. ओके, सो बेसिकली ही कॉन्सेप्ट डेफिनेशन बघण्यापूर्वी आपण थोडी कॉन्सेप्ट काय समजून घेऊया. समटाइम्स असं असतं की तुमचे गुड्स जे आहेत ते रिकरंट बेसिसवरती, रोजच्या रोज डेली बेसिसवरती सप्लाय केले जातात. ओके, आता ज्यावेळी गुड्स डेली बेसिसवर सप्लाय केले जाणार आहेत तर त्यावेळेला आपला रेग्युलर रूल जर अप्लाय करायचा झाला तर आपण काय सांगतो तो रूल, की ज्यावेळी तुम्ही रिमूव्हल करता किंवा ज्यावेळी तुम्ही डिलिव्हरी देता त्यावेळी तुम्हाला इन्व्हॉइस इश्यू करायला हवं. तर जर आम्ही डेली बेसिसवर सप्लाय करणार आहोत तर मग आम्ही रोजच इन्व्हॉइस तयार करायचा का? इन दॅट केस काही ठिकाणी अशी ट्रेड कस्टम आहे किंवा आपण काय म्हणू बिझनेस प्रॅक्टिस आहे की आफ्टर स्पेसिफिक इंटरव्हल ऑफ टाइम the accounts are prepared, or the account statement is prepared, or the consolidated, what we can say, the supply made during that interval is denoted on a paper, and that paper is presented to both the parties. The supplier will present that paper to the party, his recipient, and recipient will approve, okay, within these 15 days or within these months we have received so and so goods from you, we are accepting, and at that time invoice may be issued. सो दिस इज द केस की ज्यावेळी रोजच्या रोज बेसिसवरती सप्लाय केला जातो त्यावेळी मग रोज इन्व्हॉइस इश्यू करण्याऐवजी दे हॅव गिव्हन ऑप्शन. सो इट इज सेड एज कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स अँड कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. ओके, सो आता आपण डेफिनेशन बघू आणि एक्झाम्पल्स त्यावेळी बघून घेऊ. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, अ सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड or agreed to be provided continuously or on recurrent basis. So it is provided or agreed to be provided on a continuous or recurrent basis under a contract. So important thing here is it is under a contract, whether or not by means of wire, cable, pipeline or other conduit. Conduit म्हणजे एखादी वाहिनी किंवा एनी चॅनेल और एनी पाईपलाईन, व्हॉट वी कॅन से. सो कॉन्ड्युइट म्हणजे काय, एखादा कालवा, एखादा चॅनेल किंवा एखादा वाहिनी ज्याला आपण म्हणतो. सो व्हॉट दे हॅव सेड की when any supply is there on a recurrent and continuous basis under a contract, so there must be a contract underlying that supply, and whether or not by means of a wire, cable, pipeline or other conduit.
So whether that supply may be through wire cable conduit, or that supply may not be through wire cable conduit. So here they want to substantiate that continuous supply is a supply that is not a supply that only happens through that pipeline or only happens through that wire. It is not so. The continuous supply can be outside that pipeline. म्हणजे pipeline किंवा त्या channel मधनं सप्लाय होणाऱ्या वस्तू म्हणजेच continuous supply का, तर असं नाहीये. ठीक आहे. So whether or not through conduit, pipeline, wire or cable, and for which the supplier invoices the recipient on a regular periodic basis and includes supply of such goods as government may subject to such conditions as may by notification specify. So काही ठिकाणी गव्हर्नमेंट सांगू शकतं की ह्या कॅरेक्टरिस्टिक नाहीये, पण स्टिल गव्हर्नमेंट इज स्पेसिफाइंग ओके दिस सप्लाय शुड बी कॉल्ड ट्रीटेड एज कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. So at that time we have to assume that it is continuous supply. Right now it is not, no supply is notified as continuous supply of goods right now. सो आता हा सप्लाय अंडर नाहीये. मग आता ह्याची एक्झाम्पल्स काय आहे, तर तुम्ही एक्झाम्पल्स बघितलं तुम्हाला जास्त क्लिअर होईल. सी इन मेट्रो सिटीज द गॅस, द LPG, liquefied petroleum gas, which we use ordinarily for our household cooking purpose, now in our city Ratnagiri city is provided through gas cylinders, but in metro cities it is provided through a pipeline, correct? So it is nothing but continuous supply of goods na. How they can measure the same? Because whenever you turn on the knob of that pipeline, you get the supply of that gas. So there is some meters fixed in that pipeline. It counts how much gas it is which is consumed by the recipient. So it is a perfect example. So it is on concurrent, recurrent basis, continuous basis. So continuous basis वरती आहे, recurrent basis वरती आहे, आणि त्याच्यासाठी तुमचं कॉन्ट्रॅक्ट पण तुम्ही एंटर केलेला आहे म्युनिसिपालिटीशी or that whichever local authorities existent thereon. सो तुम्ही त्या लोकल अथॉरिटीशी कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं की रिकरंट बेसिसवर तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही तो नॉब ऑन करता अँड यू गेट दॅट गॅस. गॅस इज नॉट अ सर्व्हिस, गॅस इज अ गुड्स, करेक्ट? So it is an example of continuous supply of goods. Similarly, in case of cylinders, the one case which I have dealt with in my practical experience, see, there are certain big restaurants like Jubilant Foods, like which is your Domino's Pizza House. Okay, so they require one gas cylinder every day. So they have made a contract with a gas agency that you are going to supply us one LPG cylinder per day. So they receive per day cylinder. So now that gas cylinder agency has a contract on which they are going to supply continuous basis or recurrent basis, and they will make payments after interval of say 1 month or 15 days as per their agreement. So ते काय करतात की दररोज एक सिलेंडर सप्लाय केला जातो डॉमिनोजला, आणि आफ्टर दॅट, आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 month or आफ्टर कम्प्लिशन ऑफ 15 days, त्यांच्याकडे एक स्टेटमेंट प्रिपेअर केलं जातं की ओके फॉर धिस डे धिस सिलेंडर, धिस डे धिस सिलेंडर, इट इज रिसिव्ड बाय सो अँड सो. त्याच्यावर साईन घेतली जाते जो डॉमिनोज मधला जो कोणी एम्प्लॉई तो सिलेंडर रिसीव्ह करेल त्याची. सो आफ्टर द एंड ऑफ 15 months एक स्टेटमेंट प्रिपेअर केला जातं किंवा एक बुक्स मध्ये एंट्रीज ज्या होतात त्याचं एक कॉपी प्रिपेअर केली जाते, अँड इट इज साइन्ड बाय द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डॉमिनोज. So that copy is prepared by that gas agency, correct? So that's how they are dealing with. So it is also example of continuous supply of goods. Similarly, in case जर असं काही अग्रीड असेल आणि ज्या बेसिसवर तुम्ही कंटिन्युअसली ती गुड्स सप्लाय करत असाल, तर इट इज कॉल्ड एज कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. आपल्याला काय त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत, तर एकतर कंटिन्युअस रिकरंट बेसिसवरती सप्लाय होतोय, सेकंड थिंग अंडर कॉन्ट्रॅक्ट होतोय, ठीक आहे, तो त्याच्यानंतर ते वायर मधनं होतोय किंवा होत नाही, दोन्ही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो लक्षात ठेवण्याचा पॉईंट नाही. थर्ड थिंग की तुम्ही रेसिपियंटला रेग्युलर बेसिसवरती इन्व्हॉइसिंग करता, तुम्ही कस्टमरला तुमच्या रेग्युलर बेसिसवरती पेमेंट करता, इन्व्हॉइसिंग करता, अँड गव्हर्नमेंट नोटिफाईड. सो या 4 कंडिशन आम्हाला लक्षात ठेवायला हव्यात. कुठच्या? एक तर कंटिन्युअस रिकरंट सप्लाय आहे, कॉन्ट्रॅक्टच्या अंडर ते होते, म्हणजे असं नाहीये की आम्ही रोज जाऊन आम्हाला वाटलं म्हणून सिलेंडर टाकतो. नो, इट इज डिसाइडेड बाय अन अग्रीमेंट की आमचं ठरलेलं आहे, वी हॅव डिसाइडेड इट बाय कॉन्ट्रॅक्ट दॅट यू आर गोइंग टू डिलिव्हर सो अँड सो सिलेंडर्स every day, and we are going to make payment after so and so intervals after the presentation of statements of accounts so and so. So that agreement must be there, the contract must be there, then the invoicing may be after regular interval of time or a periodic basis. ठीक है? So it is treated as continuous supply of goods. I think continuous supply of goods ची concept जी आहे ती बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे. Now let's go to continuous supply of services. आता continuous supply of services पण सिमिलर लाईन्स वरती आहे, पण काय बघूया, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस विच इज प्रोव्हाइडेड अग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली और ऑन रिकरंट बेसिस. ओके, सो कंटिन्युअस बेसिस वरती केली जाते किंवा रिकरंट बेसिस वरती केली जाते आहे अंडर अ कॉन्ट्रॅक्ट फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 months.
कारण तुम्ही काय म्हणाल की सर्व्हिस कुठलीही अशी कंटिन्युअस बेसिसवरच दिली जाते. फॉर एक्झाम्पल मी जर ऑडिटिंग सर्व्हिस देत असेल तर मी ते रोजच देतो आहे ना, म्हणजे जितका पिरियड मी ऑडिट करणार आहे तितका पिरियड मी रोजच ती सर्व्हिस देतो आहे. म्हणून मग सर्व्हिसेसच्या केसमध्ये त्याला टाइम लिमिट घातलाय की दॅट service should be given for more than 3 months, then only it will be classified as a continuous supply of services with periodic payment obligation. So that service involves periodic payment obligation. That means the recipient is going to pay so and so amount after so and so period. So that obligation of periodic payment must be there in that contract and include supply of such services as the government may subject to such conditions as it may by notification specify. So again government specify करेल त्या सर्व्हिसेसचा समावेश याच्यामध्ये होईल. सो एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस काय होईल? सी इफ मी एखाद्या बिल्डिंग मध्ये ब्लॉक बुक केला असेल, तुमचा तुम्हाला आठवते शेड्यूल टू क्लॉज 5B कन्स्ट्रक्शन सर्व्हिस जी आहे ना, ही कंटिन्युअस सप्लाय मध्ये, कारण कन्स्ट्रक्शन ऑब्व्हियसली 3 महिन्यामध्ये कम्प्लीट होत नाही. इट गोज बियॉन्ड 3 months, सो इट इज नथिंग बट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. अगेन आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, जर तुम्ही एखादे डायरेक्ट टू होम चॅनल म्हणजे तुमचं जे काय आपण म्हणू, आपण घरी जे केबल ऑपरेटर्स कडून सर्व्हिस घेतो, फॉर मोर दॅन 3 months जर तुम्ही पेमेंट करत असाल तर इट इज नथिंग बट कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सिमिलरली जर तुम्ही तुमच्या तुम्ही जर एखादा रिचार्ज घेत आहात, से मी माझ्या मोबाईलला आता जिओचा रिचार्ज केला आणि इट इज फॉर मोर दॅन 90 days, तुम्हाला लक्षात येईल की त्यांचे जर तुम्ही प्लॅन्स बघितले ना तर ते 84 days साठीच मॅक्झिमम आहेत. लक्षात येईल. सो दॅट मे बी ड्यू टू धिस 3 months क्लॉज. ठीक आहे. सो जर का 3 महिन्यापेक्षा जास्ती अमाऊंट साठी मी एखादा टेलिकॉम ऑपरेटर कडून एखादी सर्व्हिस घेतली, इट विल अमाउंट टू अ कंटिन्युअस सप्लाय, कारण मला इंटरनेट फॅसिलिटी रोजच्या रोज प्रोव्हाइड करतात, रिकरंट बेसिसवर प्रोव्हाइड करतात. आता तुम्ही म्हणाल की अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट कुठे आहे, तुम्ही ते अग्रीला टिक लावता ना, आय एम ऍक्सेप्टिंग द टर्म्स अँड कंडिशन्स, त्यामध्ये सगळ्या गोष्टी तिथे कव्हर केलेल्या असतात. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. सी इन केस जर आम्ही इंटरनल ऑडिट किंवा कंकरंट ऑडिट करत असलो, इन केस ऑफ बँक्स जर आम्ही कंकरंट ऑडिट करतोय विच इज गोइंग टू बी इयर लॉंग, प्रत्येक महिन्यामध्ये 12 महिन्यासाठी ते आमचं ऑडिट चालणार आहे, इट इज ऑल्सो कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. सो कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये आपल्याला हे बघायचं की सर्व्हिस कंटिन्युअस बेसिस वरती प्रोव्हाइड केली जाते, ती सर्व्हिस 3 महिन्यापेक्षा जास्त पिरियड साठी आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, बेसिक अग्रीमेंट इज देअर अँड देर आर पिरियॉडिक पेमेंट ऑब्लिगेशन. सो पेमेंट ऑब्लिगेशन त्याच्यामध्ये ठराविक पिरियड नंतर केली पाहिजे तशी आहे. सो बेस्ट एक्झाम्पल्स आर कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस, कंकरंट ऑडिट सर्व्हिसेस, और यू कॅन से आता ह्याच्यामध्ये बऱ्याच सर्व्हिसेस फिट होऊ शकतात इफ दे आर बियॉन्ड दॅट 3 months. बट बेसिक कन्सेप्ट जी आहे ती या पद्धतीने आहे. मग अशा ठिकाणी कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्सच्या केसमध्ये किंवा कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेसच्या केसमध्ये इनव्हॉइस केव्हा प्रिपेअर केलं पाहिजे त्याच्या प्रोव्हिजन्स आता आपण बघूया. बेसिक सेक्शन वाचू आणि मग त्या चार्ट कडे जाऊ. करेक्ट. So, section 31 subsection 4, in case of continuous supply of goods where successive statements of accounts or successive payments are involved, the invoice shall be issued before or at the time each statement is issued or as the case may be each such payment is received. ठीक आहे. सक्सेसिव्ह स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही त्या पिरियड मध्ये जो काही सप्लाय केला आहे त्याचं एक स्टेटमेंट, त्याचा अकाउंट लेजर अकाउंट जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं अँड इट इज साइन्ड बाय द रेसिपियंट. सो असं जेव्हा तुम्ही स्टेटमेंट ऑफ अकाउंट प्रेझेंट करता किंवा ज्या वेळेला तुम्ही सक्सेसिव्ह पेमेंट्स ज्यावेळी दिली जातात किंवा डायरेक्ट तुम्ही ठराविक दिवसांनी पेमेंट करायचं आहे, सो ह्यापैकी जी केस असेल तर त्यावेळी इनव्हॉइस केव्हा इश्यू करायचं आहे, तर before or at the time each such statement is issued or as the case may be each such payment is received. So जर स्टेटमेंट प्रेझेंट केलं जात असेल तर स्टेटमेंट ज्यावेळी प्रेझेंट केलं जाईल त्यावेळी किंवा त्यापूर्वी, आणि जर पेमेंट मिळत असतील सक्सेसिव्ह तर ज्यावेळी पेमेंट मिळेल त्यावेळी किंवा त्यापूर्वी. So that payment date of that payment or date of presenting issuing that statement will be the last date for issuance of invoice in case of continuous supply of goods. Now continuous supply of services च्या केस मध्ये काय होईल? आता इन केस वेन कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आर इन्व्हॉल्ड, काळजीपूर्वक ऐका, इथे थोडं कन्फ्युजन आहे आणि यू विल बी आस्क्ड अ क्वेश्चन ऑन कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सो यू हॅव टू राईट दिस. त्याच्यामध्ये 3 क्लॉजेस इन्व्हॉल्ड आहेत. सो लिसन केअरफुली. बाकी सगळी व्यवधानं बाजूला करा आणि नीट लक्ष देऊन ऐका. सी, जेव्हा तुम्हाला कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस साठी टॅक्स इन्व्हॉइस केव्हा इश्यू करायचं हे पाहायचं आहे, at that time the first thing
which should come into your mind, that you should examine the agreement and the due dates of payment in that agreement. What I have said, when you are going to decide time limit for issuance of tax invoice in case of continuous supply of service, at that time you have to examine the agreement underlying, and in that agreement you have to find the dates of payment or due dates of payment. Okay, see, where the due date of payment is ascertainable from the contract, the invoices shall be or invoice shall be issued on or before the due date of payment. जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक्सक्लुसिव्हली ड्यू डेट ऑफ पेमेंट मेन्शन केले असतील, दॅट फर्स्ट पेमेंट शुड बी रिसीव्ड ऑन 1st July, सेकंड पेमेंट शुड बी रिसीव्ड ऑन 1st September, थर्ड पेमेंट शुड बी रिसीव्ड ऑन 1st November, fourth payment should be received on 1st January. So that date becomes the last date for issuance of invoice. You can issue before. तुम्हाला मी आधीच सांगितलं की जीएसटी मध्ये तुम्ही टॅक्स इनव्हॉइस आधी इश्यू नेहमीच करू शकता, पण मॅक्झिमम लास्ट डेट काय आहे, तर ज्या डेटला तुम्ही ड्यू डेट जी मेन्शन केलेली असेल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ती डेट आहे. आता ह्याच्यानंतर त्यांनी हा जो क्लॉज दिलेला आहे हा वाचायची गरज नाही. फर्स्टली रीड ए क्लॉज, देन गो टू सी क्लॉज. Where the payment is linked to completion of an event, the invoice shall be issued on or before the date of completion of that event. The best example is construction service. तुम्ही जर कुठचं कन्स्ट्रक्शन सर्व्हिस अग्रीमेंट वाचलं असेल तर त्याच्यामध्ये मुद्दाम वाचा, त्याच्यामध्ये असे क्लॉजेस असतात. ओके, की सपोज दॅट फ्लॅटची रेसिडेन्शियल फ्लॅट मी एखादा बाय करतोय अँड दॅट फ्लॅटचा टोटल अमाऊंट जी आहे ती 1 crore रुपीज आहे. सो त्या अग्रीमेंट मध्ये क्लिअरली दिलं असतं की व्हेन द बेसिक, जेव्हा फाउंडेशन कम्प्लीट होईल त्यावेळी तुम्ही 20% अमाऊंट द्या, ज्यावेळी फर्स्ट फ्लोअर कम्प्लीट होईल त्यावेळी तुम्ही आम्हाला नेक्स्ट 20% अमाऊंट द्या, ज्यावेळी सेकंड फ्लोअर कम्प्लीट होईल त्यावेळी नेक्स्ट 20% अमाऊंट द्या. सो हिअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज लिंक टू कम्प्लिशन ऑफ एन इव्हेंट, की हा इव्हेंट कम्प्लीट झाला की तुम्ही आम्हाला पेमेंट ड्यू होतं, सप्लायरला रेसिपियंटने पेमेंट द्यायचं आहे असं ड्यू होतं. आता इथे कुठेही रिसीट ऑफ पेमेंट म्हटलेलं नाही, ड्यू डेट ऑफ पेमेंट म्हणजे इव्हन दो जरी तुम्हाला पेमेंट नाही मिळालं त्या डेटला तरी पण तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस त्या डेटला इश्यू करायचंच आहे. सो पहिली केस आपण बघितली क्लॉज ए, की ज्यावेळी ड्यू डेट्स क्लिअर कट दिल्या असतील, ड्यू डेट्स आर असर्टेनेबल, दॅट ड्यू डेट्स आर लास्ट डेट ऑफ इश्युअन्स ऑफ इनव्हॉइस. व्हेन ड्यू डेट्स आर नॉट गिवन बट दॅट पेमेंट इज लिंक टू कम्प्लिशन ऑफ एन इव्हेंट, की अमुक अमुक इव्हेंट झाला की पेमेंट ड्यू होईल, हा इव्हेंट झाला की इतके पर्सेंट पेमेंट ड्यू होईल, हा इव्हेंट झाला की एवढी अमाऊंट ड्यू होईल. जर असं कम्प्लिशन इव्हेंटशी लिंक केलेलं असेल पेमेंट, तर तो इव्हेंट कम्प्लीट झाल्यावर म्हणजे थोडक्यात पेमेंट ड्यू झाल्यावर तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस इश्यू करावं लागेल. आणि आता थर्ड क्लॉज म्हणजे बी क्लॉज जो आहे तो रीड करूया, की ज्यावेळी पेमेंटच्या डेट असर्टेनेबल नाहीयेत आणि ना त्या कुठच्याही इव्हेंटशी लिंक केलेल्या आहेत, ऍट दॅट टाइम where the due date of payment is not ascertainable from the contract, the invoice shall be issued before or at the time when supplier of service receives the payment. म्हणजे थोडक्यात तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते पेमेंट बद्दल सायलेंट आहे, पेमेंटच्या ड्यू डेट्स दिलेल्या पण नाहीयेत आणि ना त्या कुठच्याही इव्हेंटच्या कम्प्लिशनशी लिंक केलेल्या आहेत. ऍट दॅट टाइम ज्यावेळी सप्लायरला पेमेंट रिसीव्ह होईल त्या डेटला, म्हणजे ज्यावेळी ऍक्च्युअली तुम्हाला पेमेंट मिळेल त्या डेटला तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करावं लागेल. लक्षात येतंय? सो प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा बिफोर ऑर ऍट द टाइम म्हटलेलं आहे. सो बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट किंवा ऑन द ड्यू डेट ऑफ पेमेंट. सो त्या डेटला किंवा त्या आधी इनव्हॉइस तुम्हाला इश्यू करायचा आहे. सी, तुम्ही आधीच इनव्हॉइस इश्यू केलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण लास्ट डेट ऑफ इश्युअन्स ऑफ इनव्हॉइस विल बी दॅट डेट. लक्षात येतंय? सो दिस इज ऑल अबाउट कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता आपण त्याचं जे डिस्क्रिप्शन आपल्या बुक मध्ये दिलं असेल तिथे जाऊया. येस, त्यांनी हा आपल्याला एक चार्ट करून दिलाय की ज्या वेळेला गुड्स असेल त्या केसमध्ये ज्यावेळी सक्सेसिव्ह स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स प्रेझेंट केले जातील किंवा सक्सेसिव्ह पेमेंट्स असतील त्यावेळेला बिफोर ऑर ऍट द टाइम इच स्टेटमेंट इज इश्यूड ऑर पेमेंट इज रिसीव्ड. आणि इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट एक्झामिन करायचा आहे. जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये ड्यू डेट्स असर्टेनेबल असतील तर त्या ड्यू डेट्सना तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायचा किंवा त्यापूर्वी जर ड्यू डेट्स असर्टेनेबल नाहीयेत पण ड्यू डेट्स आर लिंक टू कम्प्लिशन ऑफ एन इव्हेंट, दॅट डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट, दॅट मीन्स इन ब्रॅकेट व्हेन द पेमेंट इज ड्यू टू सप्लायर, त्या डेटला इनव्हॉइस इश्यू करायचे किंवा त्यापूर्वी इश्यू करून चालेल. आणि जर ह्या दोन्हीपैकी काहीच नसेल, थोडक्यात तुमचा कॉन्ट्रॅक्ट पेमेंटच्या ड्यू डेट बद्दल सायलेंट असेल, तर ज्यावेळी तुम्हाला ऍक्च्युअली पेमेंट रिसीव्ह होईल त्या डेटला किंवा त्यापूर्वी तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायचं आहे.
So this is continuous supply of goods and continuous supply of services. Am I clear? एकदा शांतपणे परत दोन्ही क्लॉज आणि त्याचा हा जो काही चार्ट केलेला आहे हा रीड करा आणि हवं तर परत एकदा लेक्चर ऐका अँड यू विल बी क्लिअर अबाउट द सेम. आता आपण हे लेक्चर थांबवूया. वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट लेक्चर. बाय.